सोशल फाउंडेशनच्या सदस्यासाठी रुद्राभिषेकाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि हे आयोजन केदारपीठाची उपशाखा असणाऱ्या म्हासोली इथंच केलं होतं आणि तिथं आम्ही सगळेजण म्हणजे सगळ्या महिला तिथं गेलो होतो आणि रुद्राभिषेक केला. तर त्याचं झालं असं की बरेच दिवस आम्ही असं ठरवलं होतं की रुद्राभिषेक करायला जायचं पण शेवटी म्हणतात ना की देवानं ठरवल्याशिवाय किंवा देवानं बोलवल्याशिवाय आपण प्रत्येक ठिकाणी जातच नाही जिथं योग असेल तर तिथं. त्याप्रमाणे आम्ही सगळ्या महिला तिथं गेलो. छानपैकी महाशिवरात्रीचा योग आला होता आणि अशा तऱ्हेनं खूप छानपैकी आम्ही तिथं रुद्राभिषेक केला. त्यांनी आम्हाला आशीर्वाद तर दिलेच, सोबत आम्हाला प्रत्येकीला एक रुद्राक्षसुद्धा प्रसाद म्हणून दिला आणि तो धारण करण्यास सांगितला. त्यामुळे आम्ही अगदी कृतकृत्य होऊन तिथून बाहेर आलो. खरंच म्हासोली मठाचे मठाधिपती चंद्रशेखर शिवाचार्य महाराज हे आपल्या सेवेला नेहमी तत्पर असतात आणि ती तत्परता त्यांनी त्या दिवशीसुद्धा आम्हाला दाखवली. आणि त्यांच्याकडून असा आग्रह करण्यात आला होता की आज महाशिवरात्र आहे आणि तुम्ही एवढ्या सगळ्याजणी आहात तर आपण आज सगळेजण मिळून पुढं मार्लेश्वरला जाऊया. तर आमच्याकडे वेळेचं तसं नियोजन नसल्यामुळं किंवा वेळेचा अभाव असल्यामुळं आम्ही जाऊ शकलो नाही आणि त्यामुळं तिथूनच आम्ही परत फिरलो. पण मनात एक हुरहुर लागूनच राहिली होती की एवढं छान योग आला होता आपल्याला मार्लेश्वरला जायचा आणि आपल्याला मार्लेश्वरला जायला मिळालं नाही तरीसुद्धा एक आनंद होता की आपण आज चांगल्या मुहूर्तावर रुद्राभिषेक केला. अशा तऱ्हेनं आम्ही छानपैकी रुद्राभिषेक करून तिथून निघालो. ऐन्द्रवायच मे मैत्रुणाच मे अश्विनांच मे प्रतिभस्तनांच मे शुक्रांच मे मंतींच मे अग्रण्यांच मे वैश्वदेवाच मे ध्रुवाच मे ऋतुग्रहाच मे तिलाग्रहाच मे इंद्रवायच मे वैश्वदेवाच मे मरुतत्वतीयाच मे महेंद्राच मे आदित्यच मे सावित्रांच मे सरस्वत्रांच मे भौष्णांच मे पातुळ्यांच मे हरियोजना